ब्रश करून फेकून टाकणार. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आता रात्रीचे 10 वाजले आहे आणि मी आता काहीतरी स्पेशल बनवणार आहे. स्पेशल म्हणजे माझ्या भावाची एंगेजमेंट आहे, त्यासाठी मी काहीतरी शॉपिंग केली आहे. तर तुम्हाला चला दाखवते मी काय काय घेतली आहे शॉपिंग. तर त्याच्या एंगेजमेंटचा आम्ही जे बुके वगैरे तयार करायचं आहे त्याचं टेंडर मी घेतलं आहे आणि त्याची तयारी मी तुम्हाला दाखवणार आहे की ते मी कसं तयार केलं आहे. तर बनवायचंच आहे, अजून रात्रीचे 10 वाजले आहे, खूप उशीर झाला आहे. तर चला बघूया आम्ही कसं तयार करतो. हे मी नेट आणली आहे, बघू शकता नेटचा कापड आहे हा पिंक कलरचा. यात सगळे आम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे आणले आहे आणि ही ओटीसाठी आणली आहे, रेडीमेडच आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर भेटली मला. सेलो टेप, हे काही पॅकिंगसाठी, इतके सारे चॉकलेट्स आणि काही जिलेटिंग पेपर्स आणि हे आहे पॅकिंग पेपर्स. याचं मी काय बनवणार आहे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तर अजून मी काय आणलं आहे तर मग दाखवते तुम्हाला. तर या आहे स्टिक्स ज्या मला खूप शोधावं लागल्या राजुराच्या मार्केटमध्ये. फायनली मला एका ठिकाणी भेटल्या, तर याचा पण उपयोग खूप सुंदर होणार आहे. हे एक बॅग भरून आहे आमच्या नवरीनबाईचं सामान, जे काही मेकअपचं आहे, जे आम्ही त्या दिवशी शॉपिंग केलं होतं. आम्ही म्हणजे मी, माझी ताई, माझी मम्मी आणि आमची होणारी नवरीनबाई. तर तिचा फेस मी रिव्हील नंतर करणार. तर यात मी दाखवते मी काय काय घेतलं आहे. तर फर्स्ट या बांगड्या आणि परफ्यूम जो जेंट्सचा आहे, जे माझ्या भावाच्या ह्याच्यात मला टाकायचं आहे पॅकिंगमध्ये. आणि हे क्लचर्स आणि पिन्स, हा ब्रॉच पण आहे. आता मी सामान पूर्ण असंच टाकलं आहे कारण मला याला पॅक करायचं आहे. आणि पावडर, परफ्यूम्स, काही काजळ, मस्कारा आणि परफ्यूम तिच्यासाठी. बांगड्या घेतल्या तर आम्हाला खूप आवडल्या त्या बांगड्या. आणि छोटंसं क्लचर जे आम्हाला सगळ्यांना आवडलं, खूप क्यूट आहे. आणि हे पण काजल, हा पावडर, ॲलोवेरा जेल, सिरम, खूप सारं असं सामान घेतलं आहे. नॅपकिनसुद्धा घेतलं आहे आम्ही. सध्या अस्तव्यस्त पडून आहे सगळं सामान, तर याला मला पॅकिंग करायचं आहे. आणि भरपूर सारं आणखी सामान आहे. एक थैली तर आणखी राहिली. हे बघा, ही टोपली घेतली ती आम्ही. टोपली कशी आहे तुम्हाला आवडली का सांगा तुम्हाला. तर यात आम्ही ड्रायफ्रूट पॅक करणार आहे, ड्रायफ्रूट आणि चॉकलेट्स पॅक करणार आहे याच्यात आम्ही. आणखी पॅकिंगचं सामान घेतलं होतं आम्ही, जसं की लेस, फ्लावर्स आणि मोत्याची माळ वगैरे, जे आम्हाला रिंगसाठी बनवायचं होतं ते. या थैलीत पण काही सामान आहे, पण जे मला पॅक नाही करायचं आहे. तर ही टोपली आहे, आता मी फुल काढून दाखवते तुम्हाला. ही अशी आहे, जी आम्ही फ्रूटसाठी घेतली आहे टोपली. याला वरून नेट आहे, खूप सुंदर भेटली ती आम्हाला. आम्ही ही सगळी शॉपिंग चंद्रपूरमधूनच केली होती. खूप स्वस्त आणि मस्त भेटलं आम्हाला सगळं सामान. आणि तर चला मग आपण पॅकिंग करूया. तर इथे बघू शकता मी खूप सारे चॉकलेट जे आणले होते ते आपण या टोपलीमध्ये लावणार आहे. आउटर लेअर आपण डेअरी मिल्कची लावायची आणि मधात हे, आणि त्याच्या आतमध्ये सेंटरमध्ये आपण लावूया ड्रायफ्रूट्स. तर बघू शकता इथं मी छान अशी ड्रायफ्रूटची काजूची पोटली बनवली आहे. तर हे बघू शकता मी अशा प्रकारे 4ही पोटल्या पॅक केल्या आहे. किसमिस, बदाम आणि पिस्ता, काजू. तर ह्या झाल्या आपल्या सेंटरमध्ये. तर बघा आम्ही अशी आउटर लेअर डेअरी मिल्क चॉकलेटची लावली आहे आणि आतमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवले आहे. आता यामध्ये मी हे छोटे छोटे चॉकलेट आहे ते ठेवणार आहे, जे गॅप आहे ना त्यामध्ये. तर मी दाखवते तुम्हाला, चला. तर या प्रकारे आमची अशी पॅकिंग झाली आहे. तर याला आपण त्याची आपण नेट आणली होती मार्केटमधून, त्यात पॅक करूया. चला मग करूया.
तर अशा प्रकारे आमची पॅकिंग डन झाली आहे. तर कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. तर हा आहे आमचा दुसरा प्रोजेक्ट जे आम्ही आमच्या झाडेच्या होणाऱ्या सोन्यासाठी बनवला आहे. तर बघा इथे आम्ही काय केलं आहे, एक थर्मोकॉलची शीट घेतली आहे, म्हणजे या प्रकारचा बॉक्स होता. तर या प्रकारचा आमच्याकडे बॉक्स होता. तर त्यात आम्ही मग स्टिक्स लावल्या आहे काही, ज्या स्टिक्स आम्ही तर या स्टिक्स लावल्या आहे. स्टिक म्हणजे सामानाच्या मागे स्टिक लावली आहे सेलो टेपने, आणि मग त्या प्रकारे करणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा बनल्यानंतर मी दाखवणार आहे तुम्हाला. तरी आमचा हा बनला आहे प्रोजेक्ट. तुम्हाला कसं वाटलं? यात आम्ही सगळं मेकअपचं ठेवलं आहे, फ्लॉवरिंग व्हायचं. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर मग चला भेटूया नवरदेवाच्या पॅकिंगकडे. ते आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चला बाय बाय. हे बघू शकता, हे आहे मधुराचा दात तुटलेला. Oh my god. बघा मधुरा दात दाखव. दाखव केवढी मोठी खिडकी झाली आहे तुझ्या दातात. मजा येते. आता काय करशील दाताचं? हे दाताचं काय करशील तू? तुझ्याकडे ठेवणार? काय करशील मग तुझ्याकडे ठेवून? ब्रश करून माझ्या खाली ठेवणार बस. नाही, बस केला ब्रश करून फेकून टाकणार. ब्रश करून फेकून टाकणार. ब्रश कशाला ब्रश करायला लागतं त्याला? सकाळी केला ना तू ब्रश? काय मधुराणी छान केस धुतले आहे, आणि तिचं असं म्हणणं आहे की हे जे दात आहे मी उशीच्या खाली ठेवणार, आणि रात्री टूथ फेरी येणार, मग तिचे दात घेऊन जाणार आणि कॉईन ठेवून जाणार. हे सगळं ते कार्टून्सच्या ह्याच्यात पाहते आणि तसंच विचार करते. तर मी त्याला समजवलं असं काही नसते, तरी तिच्या मनाच्या समाधानासाठी आम्हाला ठेवाच लागणार तो दात उशीच्या खाली. तर हा बघा माझ्या बाळाचा दात छोटूसा.